नमस्कार, मी आहे सुनील सुराकर. आपण बघत आहे वरती बिझनेस मराठी. सध्या मी महानगरपालिकेची निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये कुठे ना कुठे वार्ड नंबर 49 मधून संगीता सुतार यांनी आता पर्चा भरलेला आहे. आपण जाणून घेऊया काही दुसरी वेळ संधी भेटली आहे, का सांगणार संधी भेटली? आपल्याला माहिती 2017ला आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्हाला तिकीट दिलेली. आज पण आम्हाला तिकीट भेटलेली आहे. 2017ला आमचा वार्ड पासून आक्षापर्यंत होता. त्याच्यानंतर अंबुजवाडी माडा होता. त्यात आम्हाला अंबुजवाडी माडा आम्हाला नवीन होतं. त्यात आम्हाला अंबुजवाडीमध्ये तुम्ही बघितलं असणार जी कंडिशन आहे ती. त्याच्यानंतर आता काय कंडिशन आहे, आज तिकडे पाण्याची लाईन केली आहे, स्ट्रीट लाईट गेले, रस्ता झाला, ट्रेनची लाईन झाली. अशा सगळ्या गोष्टी करत असताना सातत्याने सोशल करतात. तुम्हाला माहिती त्यात आम्हाला 1200 वोट भेटले. आज तुम्हाला सांगतो तिकडनं आम्हाला 5 ते 6,000 होते. दुसऱ्या संधीमध्ये सोन्याचं रूप कसं असणार, कारण की वाड्यामध्ये भरपूर असे ठिकाण आहे तिथे बेरोजगारी आहे, नशा आहे. याला मुक्त करण्यासाठी काय प्लॅनिंग असणार? ते तुम्हाला माहिती आहे 2017 नंतर 22 पर्यंत जे आम्ही कामं केलं आणि सातत्यानं पोलिसांनी सांगतो जे लूटमार होतं ते नशामुक्त, ते नशामुक्त मालवणी व्हायलाच पाहिजे. आणि आज बघता मालवणीमध्ये पण बाबरेकर नगरमध्ये पण खूप चांगली लोक राहतात. आज तुम्ही बघा अंबुजवाडी जाऊन 2017ला घरं कशी होती आणि आता घरं कशी आहेत आणि किती चांगली लोक तिथे आहेत. आणि ह्या गोष्टी आम्ही सातत्याने करत असतो आणि पोलीस स्टेशनला पण सातत्याने सांगत असतो. तुम्ही माहिती तिथे पाणी घेऊन गेलो आम्ही. आज मड आल्याने आम्ही नवशीची लाईन टाकली, शिवाजीनगरला ड्रेन केले, रस्ते केले. हे सातत्याने शिवसेना हे काम करतं आणि आम्हाला शिवसेनेने अगोदर सांगितलं बाळासाहेबांची आम्हाला शिकवण अशी आहे की 80% समाज 20% राजकारण करत आणि ते आम्ही करत असतो. तो मोठा वर्ग युवा वर्ग आहे, तो तुमच्या जुडलेला आहे. तो युवा पिढींना काय संदेश दिला आहे? युवा पिढीने नेहमीच सांगतो आपण चांगलं शिक्षण घ्यावं, चांगलं काम करावं आणि नंतर सोशल करावं. आणि ही मुलं आता सगळी बघता ही चांगली मुलं आहेत आणि बहुतेक मुलं ही सगळी चांगली कामाला जाणारी मुलं आहेत. आणि परत मी तुम्हाला सांगतो आज आधुनिक चांगली स्वरूप येते, आज चांगलं हॉस्पिटल होतं, शाळा होतं, या गोष्टी आपण सुधारतो. काय सांगणार, कारण की आपण बरं या राजकारणामध्ये एवढ्या वर्षापासून आहे, काय सांगणार, कारण की ज्या प्रकारे वार्ड नंबर 49 मध्ये सुख सुविधा सर्व भेटलेल्या आहेत, तुमच्यामध्ये काय वाटतं की आणखी सुविधा आणखी कशी वाढायला पाहिजे आणि तुमच्या नेतृत्वामध्ये संजय मतदान कसं व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे? बघा की आपण 2017 मध्ये जेव्हा निवडणूक लढलो तेव्हा 49 वार्ड हा 2 विभागात विभागला गेला. एक तर मर जेट्टी ते आक्षापर्यंत आणि दुसरा म्हाडा अंबुजवाडी. जेव्हा आम्ही अंबुजवाडीमध्ये प्रवेश केला तेव्हा अंबुजवाडी तुम्हालाही माहित आहे, तुम्ही स्थानिक आहे. त्यावेळेला पाणी बोरिंगचं म्हणजे आम्ही निवडणुकी आधीच तिथे 10-15 बोरिंग संजय सुतार साहेब गेले आहेत आणि बोरिंगचं पाणी पिताना इतकं आम्ही ते बघितलं मुलांनी वगैरे, इतकं वाईट वाटलं की त्याच वेळेला संकल्प आम्ही सोडला होता की अंबुजवाडीमध्ये 5 वर्षामध्ये आपण पाण्याची लाईन आणि रस्ते, वीज त्या प्राथमिक ज्या सुविधा आहेत त्या आपण पहिला पुरवठा करू. परंतु 2 वर्ष आम्हाला अडचणी आल्या की ती कलेक्टर लँड होती आणि तिथे एनओसी मिळत आहे. पण सुदैवानी अंबुजवाडीचं भाडं सुदैव की तिथे सचिन कुर्वेसारखा एक कलेक्टर आला, तरुण मुलगा होता. त्याने आम्ही जेव्हा भेटलो त्याला मिटिंग केली तेव्हा त्यांनी सांगितलं की बीएमसीचे जे काय असेल ते माझ्या हातात द्या, मी ताबडतोब तुम्हाला एनओसी दे. आणि त्याने एनओसी दिली आणि त्याच्यानंतर 350 कोटीची कामं अंबुजवाडी बाबरेकर नगरमध्ये झालेली. त्या व्यतिरिक्त जवळजवळ 25 शौचालय झालं, रस्ते झाले. मग आक्षा ते मड हे ग्रामीण भागामध्ये जे आवश्यक होतं म्हणजे आता सगळं बंदर साफ करायचं आहे. जर बीएमसीचा जेसीपी अवेलेबल नसेल तर सुतार साहेब स्वतःच्या खर्चाने ते जेसीपी आणायचे. अशी अनेक कामं वादलामध्ये ज्यांच्या बोटी फुटल्या त्यांना सरकारने मदत करण्याची यादीच मदत केली. अनेक गोष्टी तुम्ही सांगायला गेले तर एकदाच संपणार नाही. आणि म्हणून या वॉर्डामध्ये जेव्हा आम्ही 2017 मध्ये फिरलो तेव्हा ना असं दिसून आलं होतं की अंबुजवाडीमध्ये म्हाडामध्ये तुम्हाला 10 मतं पण मिळणार नाही. परंतु जेव्हा मी 2017 मध्ये घुसलो आणि आम्ही सगळी ओळख प्रयोग केली, जाहिदभाई सारखा कार्यकर्ता एक आमच्याशी जोडला गेला
आणि त्यावेळेला आम्हाला 1290 मतं त्या ठिकाणी 2017 मध्ये मिळाली. आता तुम्ही सांगा की एवढी कामं झाल्यात, तर त्या कामाच्या अनुषंगाने जर पब्लिकनी अंबाजोगाईचं मतदान केलं तर मुंबई मधल्या सर्वाधिक मताधिकाने निवडून येणारी सीट असेल, कामाच्या रूपाने केलं. जर तिथे पैसे वाटप झाले, भ्रष्टाचार झाला, तर काही प्रमाणात मार्जिन कमी होईल. राहिला मड आक्षाचा प्रश्न आहे. मागच्या वेळेला मड आक्षामध्ये झालेल्या मतदानामधून 70 ते 75% वन साईड मतदान सुतार मॅडमला मिळालं होतं. आता पण मागच्या वेळेला 70-75% झालं होतं. आता मी तुम्हाला सांगतो, पडणाऱ्या मतामधून 90% मतदान हे सुतार मॅडमला होतं. आणि म्हणून मतात ते काही घटणार नाही, ते मोठ्या प्रमाणात वाढणार हा विश्वास आहे. जावेद जी क्या कहना चाहोगे, जैसे पूरा मुस्लिम पट्टा है जो, तो मुसलमानों के दिमाग में शिवसेना को लेकर कोई अलग भावना थी, मगर उदय जी ने जो काम किया है लॉकडाउन में, उसके प्रति क्या भावना नहीं होगी और मुस्लिम समाज को क्या संदेश देना चाहिए? जय महाराष्ट्र. मैं 49 या पूरे जहाँ से भी हमारे उद्धव साहब बाला साहब ठाकरे की जो पार्टी है, और उनका संदेश ये देना चाहता हूँ कि उन्होंने बहुत पॉजिटिव रिस्पॉन्स सब जगह पहुँचाया हुआ है. जितने भी मुसलमान हैं, उन्होंने एक सेकुलर अपने आप को साबित किया है, और सारे मुसलमानों के दिलों के अंदर उनके लिए बहुत मोहब्बत है. और हमारे वार्ड 49 से तो लोग इतना चाहते हैं. अभी कल की बात है, मैं एक फंक्शन में गया तो एक व्यक्ति ने ये कहा कि अगर मेरा बेटा, अगर सगा बेटा भी अगर खड़ा होता है तो मैं संजय सुतार को वोट करूंगा. तो बहुत बड़ी बात है. मतलब लोग इतना चाहते हैं संजय सुतार को, और सभी लोग बहुत चाहते हैं. और सुतार साहब का काम दिखता है, उन्होंने इतना काम किया कि कोई रामदार भी इतना काम किसी एरिया में नहीं करेगा. और जितना भी अभी जितने भी यहाँ नगर सेवक है, जो भी जब वो चुन के आते हैं तो लोगों से पैसा, जब झोपड़े बनते हैं, घर बनते हैं, उसका पैसा लेने जाते हैं हर चीज के. लेकिन आज तक कोई ये नहीं बोलेगा सुतार साहब ने कभी किसी से कोई पैसा मांगा है. अगर समझो किसी का काम नहीं हुआ है, किसी वजह से अगर सुतार साहब के पास कोई गया, वो काम नहीं हो सका है, तो अगर उसका फायदा नहीं किया तो सुतार साहब ने किसी का नुकसान भी नहीं किया. इसके लिए सब लोग उनको बहुत चाहते हैं, और हम सब उनके साथ में हैं. और आप सबकी दुआ भी उनके लिए चाहिए कि 2026 चुनाव हमारे संगीता संजय सुतार 2026. कुठे ना कुठे संगीता सुतार यांच्याबद्दल जी कौतुक केलेलं आहे, खरोखर केलेल्या कामाचा आढावा घेतलेला आहे दिल्ली स्टेज वरती. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही मशाल किती लोकांपर्यंत पोहोचणार ही बघण्याची गोष्ट असेल. यावेळी मुंबई कॅमेरामॅन संतोष सोबत मराठी.